लेचे बाबूराव आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय कॉमेंट्री करण्यासाठी. सावलेचे बाबूराव आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय कॉमेंट्री करण्यासाठी. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला सुनील याच्या माध्यमातून. इथे मात्र विकेट गणेशला मात्र मिळाली आपली पहिली सफलता. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र पहिला मोठा हादरा पाहायला मिळतो आपल्याला सुनीलच्या माध्यमातून. सुनील मुकणे मात्र संघाचा तारणारा मात्र बाद होतोय. किती धावा मारल्या? 10 रन. 10 रन मारून मात्र सुनील मुकले मात्र तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय आपल्याला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भरत 7 नंबरची जर्सी परिधान करून भरत मात्र मैदानाच्या आतमध्ये चालला आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समन पाहायला मिळतोय आपल्याला. कैलास स्ट्राईक एंडला बॅट्समन शब्द नाही रे. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय भरत. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय लेफ्टी गोलंदाज गणेश. मोठा फटका मारायचा होता इथे मात्र आमचे पंच सांगतात की ही बॅट कट आहे. एक धाव पाहायला मिळतीये. एक धावेने धावफलक जाऊन टेपले ते म्हणजे 11 या धावफलकावर. गणेश मात्र एक चांगला गोलंदाज मानला जातो वैजनाथ संघाकडून. नेवालीच्या मैदानावर त्याने चांगली कामगिरी करून दिली होती आणि आपल्या संघाला मात्र चॅम्पियन बनवलं होतं. चांगली बॅटिंग गोलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला गणेशची वैजनाथ संघाकडून खेळत असताना नेवालीच्या ग्राउंडवर. चॅम्पियन जिथे झाला होता वैजनाथ संघ. नवीन बॅट्समन गणेश समोर आडव्या बॅटने मोठा फटका खेळलाय. वॅकंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय चौकारासाठी. षटक संपण्याचा इशारा आहे. कैलासच्या बॅटमधून आला हा पहिला चौकार. धावसंख्या जाऊन टिपली ती म्हणजे 15. पहिल्या
ओव्हरचा मात्र खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन टेपले ती म्हणजे 15 या धावसंख्येवर. समोर भरत, गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. सोमनाथ, सोमनाथ गोलंदाजीच्या मार्गावर तयार झालाय. समोर भरत असेल. दुसरं षटक घेऊन, वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज सोमनाथ. स्ट्राईक एनला बॅट्समन पाहायला मिळतोय आपल्याला भरत. चांगला फलंदाज आहे भरत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं क्रॉस बॅटेड कॅपमध्ये फटका खेचलाय. तिथे मात्र गणेशला चुकवत चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. या चौकारानं जाऊन धावसंख्या टेपले ती म्हणजे 19. सोमनाथ गोलंदाजीच्या मार्गावर तयार झालाय. तिसरा बॉल घेऊन सोमनाथ गोलंदाजीच्या मार्गावर तयार झालाय. समोर भरत आहे. ओहो, इथे मात्र पंच आमच्याकडे नक्कीच बोलतील की हा स्क्वेअर चेंडू आहे. चेंडू मात्र सोडून दिला होता भरतनं. कुठलेही बॅट घालण्याचा प्रयत्न केला नव्हता आणि मात्र स्क्वेअर चेंडू भेटला. एक धाव ऍड होतीये आणि धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 20 या आकड्यावर. खराब गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सोमनाथ कडून. तेवढाच चांगला बॅट्समन भरत आहे. हार्ड हिटर फलंदाज भरत. लोवर फुटा चेंडू त्याला मात्र खणून काढलाय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. लेझी क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांनी धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 22 या आकड्यावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. सेन्सिबल क्रिकेट देखील खेळलं जातं आणि आक्रमण क्रिकेट देखील पाहायला मिळतं. चांगल्या चेंडूवर सलमान खराब चेंडूवर मात्र मोठा फटका आणि 22 धावा धावफलकावर लागल्यात. सोमनाथ, मोठासा रनअप आहे सोमनाथचा. लेफ्टी बॉलर ही त्याची फुलटॉस बॉल. त्याला मात्र मोठा फटका आला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तू मे होत असताना इथे मात्र 2 धावा पूर्ण होतात. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते आपल्याला भरत आणि मात्र कैलास कडून. 24 धावा धावफलकावर लागल्यात. अजून 3 चेंडू आहेत या षटकातले बाकी. किती धावा होतील? 3 चेंडू मागे किती धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल भरत आणि कैलास याचा. गोलंदाजीच्या मार्गावर मात्र रनअप मध्ये थोडा अडथळा आलाय. पंच आम्हाला सांगतात की हा बॉल डेट आहे. इथे मात्र प्रेशर मात्र जाणून येतोय आपल्याला वैजनाथ संघाचा मात्र सोमनाथ याच्या माध्यमातून. वैजनाथ संघ देखील तेवढाच चांगला संघ मानला जातो. इथे मात्र बॅटची कडा. फलंदाज भरतला मात्र माघारी पाठवले सोमनाथनं. इतका जवाब पत्तर से देत असताना सोमनाथ. आमच्या अंपायर संजय यांनी बॅक टू बॅक 2 षटकार मारले ना तर केटीसीचे ऑनर अजिंक्य पवार यांच्याकडून 500 रुपयाचं रोख रक्कम बक्षीस. बघा संजय यांना बक्षिसांची खैराट झाली आल्याला. 2 षटकार मारले तर 500 रुपये कमवाल. आणि मात्र येतील ते रडांमध्ये भेटले ना तर कार्यक्रम परफेक्ट होणार. ओहो, बॅटची कडा. फलंदाज मात्र संजय देखील काय करू शकला नाहीये. संजयला देखील बॅक टू द पवेलियन पाठवले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सोमनाथ याच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल सोमनाथ.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. गणेशच्या बॅटमधून एकाच मोठा अपेक्षा असेल ते म्हणजे इथे मात्र चेंडू सोडण्याचा प्रयत्न पाठून मात्र वार केला जातोय तो म्हणजे सोमनाथ यानं. फलंदाज मात्र गणेशला आणि मात्र पहिली हॅट्रिक गणेशनं मात्र घेतली आजच्या दिवसातली. चांगली बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वैजनाथ संघाचा सोमनाथ याच्यासाठी. आमचे केटीसीचे ऑनर अजिंक्य पवार हे आम्हाला सांगतात या शृंखलेची पहिली विकेट हॅट्रिक ते मात्र वैजनाथ संघाचा सोमनाथ याने मिळवले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सोमनाथ साठी. पहिली विकेट हॅट्रिक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. अवघ्या मात्र 8च धावा खर्च केला तर म्हणजे सोमनाथनं आणि विकेट हॅट्रिक घेतली आहे सोमनाथ यानं. येणारे 12 बॉल आणि मात्र 25 धावांची आवश्यकता. 12.5चा रन रेट असेल. फलंदाजीच्या मार्गावर फलंदाज पाहायला मिळतात आपल्याला. शेखर ओपनिंग जोडी संघाचे शेखर पोलीस दलामध्ये काम करत असतात. चांगली फिटनेस त्यांची पाहायला मिळते आपल्याला. लांब षटकार मारण्यामध्ये त्यांची ओळख आहे. शेखर चला बॉल द्यायचा आहे. शेखर आणि गणेश लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. गणेश देखील चांगला फलंदाज आहे. येणारे 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी वैजनाथ संघाला. सलामीची ओपनिंग जोडी पाहायला मिळते मैदानामध्ये रवाना होते शेखर आणि मात्र गणेश. गोलंदाजीच्या मार्गावर पाहायला मिळतात आपल्याला सुनील मुकणे. एक लेफ्टी गोलंदाज यॉर्कर स्पेशलिस्ट मात्र आपल्या चिचकामला संघासाठी ही त्यांची ओळख आहे. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 बॉल केले. 2 बॉल मध्ये मात्र 2 मोठे फटके केलेत. 10 धावांचं योगदान. आता मात्र गोलंदाजी करताना खूप अपेक्षा असतील संघाकडून त्यांच्या. सुनील मुकणे गोलंदाजीच्या मार्गावर तयार झाले. समोर बॅट्समन शेखर आणि गणेश चांगले दोन्ही बॅट्समन हार्ड हिटर बॅट्समन आपल्या संघासाठी सलामीची भूमिका करत असतात नेहमी आणि चांगली भागीदारी त्यांची पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजीच्या मार्गावर सुनील मुकणे अंपायर. दोन्ही अंपायर मात्र एका टीम मध्ये आज खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. एक यष्टिरक्षक करतो तर एक गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 100% इफेक्ट देण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये दोन्ही संघांचा. गोलंदाजीचा गेम चालू होतोय. दुसऱ्या सत्राला होतोय सुरुवात. राईट आर्म राऊंड द विकेटनं सुनील मुकणे गोलंदाजीच्या मार्गावर तयार होतोय. पहिला बॉल शेखर. हो चांगला बॉल पाहायला मिळाला आपल्याला सुनील मुकण्याचा. पहिला बॉल डॉट. येणारे 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. चांगली बॉलिंग पाहायला मिळते अजूनपर्यंत आपल्याला चिचकामला संघाकडून. फुलटॉस बॉल मात्र मोठा फटका मारायचा होता
चेंडू जाते कव्हरच्या दिशेमध्ये, चेंडू उचलतो फेकतो तोपर्यंत मात्र एकच धाव. चांगली थ्रो पाहायला मिळते आपल्याला. बॅकअप नव्हता पाठी देखील तरी सुद्धा चांगली थ्रो पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र बॅट्समन लेफ्टी गोलंदाज असेल आणि लेफ्टी बॅट्समन असेल. गणेश टू सुनील. हाच तो चिचकांबला संघ मात्र क्वालिफाय मात्र गोलंदाजीच्या जोरावर झालाय. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्याला. फिल्डिंग सजवत असताना गणेश याला स्वतः कॅप्टन पहिलं षटक घेऊन आलाय सुनील मुकणे. बॅटिंगला असेल गणेश. लेफ्टी असेल लेफ्टी. मोठा फटका मारायचा होता. डॉट बॉल. चांगली बॉलिंग. रफ्तार का सौदागर ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे सुनील मुकणे. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला सुनील मुकणेच्या गोलंदाजीमधून. डॉट बॉल येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 1 या आकड्यावर. 3 बॉल 1 धावा. चांगली गोलंदाजी. टिच्चून मारा केला जातो तो म्हणजे सुनील मुकणे यांच्याकडून. मोठा फटका मारायचा होता. चेंडू मात्र एकच धाव जातोय. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 2 या आकड्यावर. येणारे 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता वैजनाथ संघाला जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सुनील मुकणे यांच्या माध्यमातून. अंपायर देखील करतात आणि आता मात्र त्याच ऊर्जेने मात्र गोलंदाजीसाठी आलेत. ओहो अप्रतिम बॉल. ऑफसाईडच्या मात्र लाईनवर ठेवलाय बॉल. अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला सुनील मुकणे यांची. कॅप्टन स्वतः मात्र लीड फॉर्म कॅप्टन मात्र करत असतात. शेखर देखील तेवढाच चांगला फलंदाज आहे. मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधून मात्र येतात. चांगले कॉफी पिऊ स्टाईलचे फटके देखील त्याच्या बॅटमध्ये नाहीत. पुन्हा एकदा सुनील मुकणे तयार झालाय. ओहो हेलिकॉप्टर उडवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षण आहे. चेंडू उचलतो फेकतो तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र थ्रो मात्र खराब पाहायला मिळते. तिथं बॅकअप लगेच पाहायला मिळाला आपल्याला. एकच धाव पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या धाव समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 3. येणारे 7 चेंडू आणि मात्र 23 धावांची आवश्यकता. कंपल्सरी 4 षटकात 22. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके या सामन्यामध्ये तुम्हाला जिवंत ठेवेल. एक मोठी विकेट तो म्हणजे चिचकांबला संघाला या सामन्यामध्ये परत आणेल. गोलंदाजीच्या मार्गावर कैलास तयार झालाय. सुनील मुकलेने मात्र कैलासवर विश्वास ठेवून गोलंदाजी दिली आहे. क्षेत्ररक्षण लावताना पाहायला मिळतात आम्हाला. बॉलरला मात्र टिप्स देत आहेत सुनील मुकणे स्वतः कॅप्टन. कॅप्टन कसा हवा तर असा हवा सुनील मुकले सारखा. चांगली कॅप्टनशिप त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजीच्या मार्गावर कैलास तयार झालाय. समोर शेखर आहे. हार्ड हिटर फलंदाज सलामीला आलाय. लेफ्टी हो अक्रॉस लाईन फटका खेळत होता. चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय आपल्याला. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला थोडा आणि बॅट्समनला मात्र काहीसा समजला नाहीये. लेफ्टी गोलंदाज पाहायला मिळतोय कैलास. चांगली बॉलिंग. सुनील मुकणे याच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र तयार झालाय. पुन्हा एकदा मात्र चांगला बॉल. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. लेफ्टी गोलंदाजाची ही खासियतच आहे. आता मात्र सामना थोडा अडचणीमध्ये आलाय. 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 4 मोठे फटके मारेल का शेखर आपल्या संघासाठी. हो बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कैलासाच्या माध्यमातून. बघा सुनील मुकणे सांगतायत झाला गेला. आता त्यांना देखील माहिती आहे की एक चुकी आपल्याला या सामन्यातून मात्र मागात पडेल. मोठा फटका मारायचा होता इथे मात्र क्षेत्ररक्षण मात्र चेंडू पकडतो. एकच धाव पाहायला मिळते. आता मात्र नांगे गाळले ते म्हणजे वैजनाथ संघाने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कैलासकडून. 22 धावांची आवश्यकता असताना मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकलेत. संजय यांनी डाय टाकली तर मात्र मोठा फटका मारत होता. लगातार चौथा चेंडू वाईट बॉल. पंच आम्हाला सांगते हा बॉल वाईट आहे. ओहो, चांगला बॉल पाहायला मिळतोय आपल्याला इथे कैलास याच्याकडून. आता मात्र या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. हो, स्लोवर पद्धतीचा चेंडू मात्र हलक्या हाताने चेंडू उडवलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तिथे मात्र मिक्समिल पाहायला मिळते. आयोजक आपल्याला विनंती असेल की टॉस करायचा या मॅचचा.